दादांचा वेळ महत्वाचा आहे. दादाने आपल्याला खूप खूप अतिशय चांगला वेळ दिलेला आहे. दादाकडून मी अपेक्षा व्यक्त करतो. दादा आता या राज्यामध्ये जे दलिताचे मागासवर्गाचे नेते अपेक्षेप्रमाणे काम अपेक्षित आहे त्या पद्धतीने काम त्यांच्याकडून होतंय. परंतु दादा तुमच्या आशीर्वादाची, तुमच्या ताकदीची, तुमच्या सहकार्याची खूप आवश्यकता आहे असं मला या ठिकाणी वाटतंय. म्हणून मला असं वाटतं दादा आपण एकाच नाही तर सगळ्या समाजाचं नेतृत्व करावं एवढी ताकद आणि एवढी क्षमता तुमच्यामध्ये आहे आणि त्याच्याबद्दल मला स्वार्थ अभिमान आहे. शासन दिवसेंदिवस प्रत्येक जातीमध्ये भांडण लावण्याचं काम करतंय. गेल्या काही दिवसापूर्वी ओबीसीच्या जाती मागासवर्गामध्ये घातल्या आणि आता ज्या 29 जाती आहेत ती उपवर्गीकरणाच्या माध्यमातून आमच्या या राज्यातल्या जाती जातीमध्ये तणाव निर्माण व्हावा अशा पद्धतीचं शासनाच्याच माध्यमातून होत असताना दिसत दादा. तर आमची अपेक्षा अशी आहे जर वर्गीकरण केलं तर या राज्यामध्ये बौद्ध समाजाची संख्या जास्त आहे. मग सगळ्यात जास्त आम्हाला आरक्षण मिळेल. मग आमची अपेक्षा अशी नाही, आमचं मत आहे की ते आरक्षण आपण सर्वांच्याच बाबतीत